हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे इस्कॉन मँगलोर तर्फे. तर आहे ना, हा जो आपला उपक्रम आहे त्याचं नाव काय आहे, तर 18 दिवसात आपण भगवद्गीतेचे 18 अध्याय शिकणार आहोत. तर आजचा जो दिवस आहे हा उद्घाटन दिवस असतो. ह्यामध्ये आपण आपला उपक्रम पुन्हा प्रभुपाद स्वामींनी जे हे हरे कृष्ण आंदोलन सुरू केलं पूर्ण जगभर, त्याची माहिती असं घेणार आहोत. आणि उद्यापासून आपण पहिला अध्याय अर्जुन विषाद योग याच्यापासून सुरू करू. हा तर तुम्हाला म्हणजे कसं, काही सूचना आधी प्रार्थना मंगलाचरण म्हणते आपलं, आणि मग मी तुम्हाला सूचना देईन थोड्याशा. तर माझं नाव सौ तेजस्विनी संदीप तांबवेकर आहे. मी कोल्हापूर येथून जॉईन झाले आणि 2023 पासून इस्कॉन मँगलोरशी जोडलेली आहे. त्याच्यानंतर इथं ज्या आपल्या ग्रुपच्या ऍडमिन असणार बघा, ज्या तुम्हाला ग्रुपवर मेसेज पाठवणार, तर त्या रेश्मा माताजी आहेत, ज्या मुंबईवरून जॉईन होतात. तुम्हाला काहीही प्रश्न असले तर माताजींना विचारू शकता. माताजी तुम्हाला अवश्य मदत करतील. त्याच्यानंतर आता ज्यांनी कीर्तन केलं त्या रोज गीतेचा अध्यायाचं पठण करायला येणार. आणि त्या आपल्या को होस्ट पण आहेत. योजना माताजी त्या मँगलोर वरून जॉईन होतात. तर तुम्ही अवश्य थोडस आधी जॉईन व्हा आणि माताजी पठण करतात ते ऐका आणि कीर्तनाचा आनंद घ्या. हं? आणि अजून एक को होस्ट माताजी असणार आहेत आपल्या बरोबर, संजना माताजी, ज्या दुबईवरून जॉईन होतात. तर त्यांना, ह्याही दोघींना तुम्ही काही तुम्हाला प्रश्न असले तर ह्या ग्रुपमध्ये असतात, त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता. गायडन्स, मार्गदर्शन सर्व काही मिळेल. आणि ग्रुपवर तुम्हाला जे लागेल ते आम्ही पाठवतच राहू. फक्त ना, टायमर ऑन असतो, त्यामुळे मेसेज 7 दिवसानंतर हे होतात, डिलीट होतात. तर तुम्हाला जे काय सेव्ह करायचे असतील थोडे मेसेज किंवा काय माहिती, एकादशीची माहिती वगैरे असं पाठवतो आम्ही, तर तुम्ही ती जरा सेव्ह करून ठेवत चला. हं? तर ओके, आपलं मंगलाचरण म्हणते, मग आपण सुरू करूया. स्वागत आहे सर्वांचे. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. प्रथम मी आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करते, त्यांचे आशीर्वाद घेऊया. पुन्हा प्रभुपाद स्वामी ज्यांनी इस्कॉनची स्थापना केली आणि गीता सोप्या भाषेत लिहिली, त्यांना प्रणाम करते. नामानिष्ठदास प्रभूजी ज्यांनी हा सुंदर उपक्रम सुरू केला, त्यांना प्रणाम करते. अन्वया माताजी
ज्यांनी मला गीता शिकवली, ज्यांच्या प्रोत्साहनामुळे मी इथे तुमच्या समोर आहे. तर त्यांना प्रणाम करते. पूजा माताजी, ज्या आमच्या मराठीच्या ग्रुप हेड आहेत. हा, त्यांना आणि आमच्या पूर्ण मराठीच्या टीमला, कारण आता आपण जे एकमेकांच्या असं भेटतोय ह्याच्या मागे ना बरंच टेक्निकल टीमचं काम असतं. आणि आपल्या रेश्मा माताजी, संजना माताजी आणि योजना माताजी, हा, ज्यांच्या आपल्याला तुम्हाला आता 18 दिवसात कळेल की ह्यांची आपल्याला किती मदत होते. तर ह्या सर्वांना सादर प्रणाम करते. आणि तुम्ही पण सगळे वेळेत आलात, तुमच्यामुळे आमचे उत्साह वाढतो. तर तुमच्या सर्वांच्या चरणांमध्ये सादर प्रणाम. हं? तर अम, हा, तुम्हाला म्हटलं तसं, हा आजचा दिवस आहे, हा आपण उद्घाटन दिवस म्हणून ठेवलेला असतो, जिथे तुम्हाला थोड्या सूचना पण सांगितल्या जातात. तर आधी आपल्या अभ्यासाचं स्वरूप कसं आहे, तर आपण 18 दिवसामध्ये 18 अध्याय शिकणार. भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत. हा, तर रोज 1 तासामध्ये 1 अध्याय. ह्याच्यामध्ये आपण त्या अध्यायाचा सारांश बघणार. ओके. तर आहे ना, पहिली गोष्ट, तुम्ही एक वही आणि पेन घेऊन बसत चला. जे तुम्हाला आवडेल किंवा लिहून घ्यावंसं वाटेल असं सगळे पॉइंट तुम्ही हळू-हळू लिहून घ्या. आणि काही शंका आली तर आम्हाला विचाराच. मग त्याच्यानंतर आहे ना, गीता शिकायला बसताना जनरली असा प्रयत्न करा, की तुम्ही तुमचे व्हिडिओ ऑन ठेवाल. हां, ही माझी विनंती आहे किंवा टीचर म्हणून सूचना राहील, की तुम्ही तुमचे व्हिडिओ ऑन ठेवायला हवेत. कारण गीता ही भगवंतांची वाणी आहे. ती ना अशी झोपून वगैरे शिकायची नाही. तुम्ही व्यवस्थित बसून एका जागी थोडंसं अ, पावित्र्य ठेवून शिकायची गोष्ट आहे. त्यामुळे जनरली आपले व्हिडिओ ऑन ठेवा तुम्ही. मग त्याच्यानंतर आहे ना, क्विझेस असतात आपल्या. त्याची आज आता काही काळजी करू नका तुम्ही. आम्ही तुम्हाला हळू-हळू सर्व सूचना सांगू. हां, त्या एक 3-4 अध्यायानंतर क्विझेस कशा सोडवायच्या. क्विझ म्हणजे फार काही नसतं. प्रत्येक अध्यायाची 10 गाळांतरं असतात. फिल इन द ब्लँक्स. हां, आणि ती तुम्ही सोडवायची असतात. आणि क्विझ पुरी केली की तुम्हाला हे मिळतं, सर्टिफिकेट. ती हे पण नाहीये, कंपल्सरी पण नाहीये, पण अभ्यास होतो म्हणून अवश्य सोडवा. मग आपलं हे जे अध्याय हा अ, उपक्रम आहे ना, ह्याचं ध्येय सखोल गीतेच्या सखोल अभ्यासासाठी तुम्हाला तयार करणं, हे आहे. हं. ही जी तुम्ही पाहाल, की बरेच जण इथे असतील, की ज्यांना गीता माहीत असणार. पण जेव्हा तुम्ही ह्या स्लाइड्सच्या माध्यमातून शिकाल ना, तेव्हा जरा आणि जास्त गीता तुम्हाला व्यवस्थित समजेल. हं. आणि तुम्ही गहिराईने अभ्यास करू शकाल. त्यामुळे अभ्यासाची आपण तयारी पण ठेवा आणि तुम्हाला आवडही लागेल, पहा तुम्ही. आणि नक्कीच काहीतरी गुरूंचा, राधाकृष्णाचा आशीर्वाद असेल, त्यामुळेच तुम्ही इथं आलेला आहात. गीता आपल्याला सिलेक्ट करत असते. हं. ओके. इथे फक्त आपण सुरू करायच्या आधी ना, गीता महात्म्य म्हणून आहे, जे तुम्ही कधीही भगवद्गीतेचं जर का 18 अध्यायांचं पारायण वगैरे करत असाल, कधी केलं म्हणजे, तर गीता जेव्हा तुम्ही पूर्ण करता, तेव्हा गीता महात्म्य म्हणायचं असतं आणि सुरुवातील करताना पण आपण गीता महात्म्य म्हणावं. हं. तर ओके. योजना माताजी, तुम्ही जरासं गीता महात्म्य वाचा. हरे कृष्ण माताजी. ऐका हां सगळ्यांनी. अथ गीता महात्म्यम्। गीताशास्त्रमिदं पुण्यै यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः। गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च। मलनिर्मोचनं पुंसाञ्जलस्नानन्दिने दिने सकृद्गीताम्भसि स्नानं संसारमलनाशनम्। गीतासु गीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः। या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मान्द्विनैः सृता।
भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिःसृतम् गीता गङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् एकं शास्त्रं देवकी पुत्रगीतम् एको देवो देवकी पुत्र एव एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु हरये नमः हरये नमः हरये नमः हरे कृष्ण हो. माताजी तर खूप सुंदर, धन्यवाद माताजी. तर सर्वांनी हे गीता महात्म्य आहे ना, ह्याचं तुम्ही कधीतरी बसून अभ्यास म्हणून त्याचा अर्थ पण मराठीमध्ये युट्यूबवर असतं सगळं, हे पहा आणि त्याचा अर्थ पण थोडासा वाचून घ्या हा. तुम्हाला म्हणजे गीता किती महत्वाची आहे, काय आहे गीता ते तिथे पण त्यांनी आद्य शंकराचार्य कृत आहे हे हा. तर अवश्य हे करा. आता इथे थोडेसे आपले 12 महत्वाचे पॉइंट आहेत ते सांगते. तर आपला कोर्सचा परिचय जो मी तुम्हाला सांगितला आता हा, की कशा प्रकारे आपलं असणार आहे. काही अध्याय थोडेसे मोठे असतील, पण आपण कव्हर करू ते. हं? थोडे दुसऱ्या अध्यायापासून अध्याय मोठे आहेत. आम्ही तुम्हाला सांगू हा, थोडासा 1 तासाच्या पुढे जाईल आपला वेळ. खरं तेवढी आम्ही तुमच्याकडून सवलत मागतो, कारण हे खूप गहिरं ज्ञान आहे. पण आपण मॅक्झिमम प्रयत्न करू की 4:30 पर्यंत संपवायचा. थोडा आधी सुरू करत जाऊ हा. दुसऱ्या अध्यायाच्या वेळेस मी तुम्हाला सांगेन की थोडा आधी सुरू करूया. मग त्याच्यानंतर आहे ना, इथे ना, तुमच्याकडे आज तर शिकताना स्लाइड्स असतात आणि गीतेची पीडीएफ पण तुम्हाला मिळेल. आणि पुन्हा आमचं वेदाबेस वर म्हणजे ती वेबसाईट आहे जिकडे तुम्हाला ऑनलाईन सगळी पुस्तकं मिळतील. पण अवश्य असा प्रयत्न करा की गीता तुमच्या जवळ असेल, असावी गीता आपल्याकडे. गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंत असतात. तर इथे सध्या तरी ही म्हणजे भगवद्गीता जशी आहे तशी हीच लागणार. अ, आणि तर तुम्ही माताजी येतील, ते रेश्मा माताजी ऑनलाईन तू कशी घ्यायची वगैरे तुम्हाला आवश्यकता असली तर तुम्ही घेऊ पण शकता. पण एक असं ना, हे घ्या, प्रयत्न करा की मी गीतेचं 1 पान रोज वाचेन, छोट्या छोट्या गोष्टी, किंवा मी गीतेचा 1 श्लोक रोज वाचेन, 2 वाचेन हा. असं जीवनामध्ये त्याच्याशी जोडलेलं राहा. त्यामुळे सध्या ह्या लेवलला आपल्याला भगवद्गीता जशी आहे तशी हे आपलं पुस्तक पुरेसं आहे. मग त्याच्यानंतर ना WhatsAppवरचे कोड ऑफ कंडक्ट म्हणजे, तुम्ही आपल्या ग्रुपवर काय फक्त ॲडमिनच मेसेज पाठवू शकतात. तर आपला क्लास झाला ना, की तुम्ही आम्हाला शंका विचारू शकता. काही प्रश्न आहेत, काही मार्गदर्शन हवंय तर आम्ही करूच. आणि आपल्या रेश्मा माता जी आहेत ना, त्यांना सुद्धा काही अडचण आली तर तुम्ही WhatsAppवर मेसेज करून प्रश्न विचारू शकता. पूजा माताजी स्वतः आहेत ग्रुपवर, त्यांनाही विचारू शकता. फक्त कसं आहे, थोडंसं सभ्यतेच्या मर्यादा पाळून. हं. मग त्याच्यानंतर आमचा परिचय तर तुम्हाला झालेलाच आहे. मग त्याच्यानंतर पूर्वीच्या ह्यांचे अनुभव. तर आम्ही सगळे पण आता जसे तुम्ही पहिल्यांदा इथे आला, काय आहे गीता? तर मीही स्वतः अशीच जॉइन झाले होते, की असं वाटायचं मला, की कधीतरी गीता शिकायला पाहिजे. काय सांगितलं असेल कृष्णानी? संस्कृतमध्ये आहे, काय असेल? तर असंच मग आम्ही, योजना माताजी म्हणा, रेश्मा माताजी, ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. तर ह्या पण अशाच इथे आलो आणि हा एक परिवार आहे. असलो आम्ही लांब राहत तरी आम्ही स्टडी एकत्र करतो. त्यामुळे आमची एकमेकांशी बऱ्यापैकी मैत्री झाली. तर कसं आहे, ह्या सगळ्यांचे साधारण हेच अनुभव आहेत, की हळू-हळू गीता समजली. त्याच्या आधी ना तुम्ही पुरी वाचलीत, तरी तुम्हाला ती तितकी कळणार नाही. का? तर ती शुद्ध गुरु-शिष्य परंपरेतून घेतली तर हृदयात प्रकट होते.
आपण पाहू पुढे. मग त्याच्यानंतर आहे ना, आता हा जो झूम क्लास असणार आपला, ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला म्यूट ठेवत चला. ऍक्च्युली आम्ही कोणाला म्यूट ठेवत नाही. आता मी सुरुवातीला सांगितलं होतं माताजींना की सगळ्यांना म्यूट ठेवा, पण आम्ही ते ऑप्शन ओपनच ठेवतो की तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. पण जनरली लक्ष ठेवा की तुम्ही म्यूट असाल, कारण ना बॅकग्राऊंड नॉईज झाले की मग क्लास डिस्टर्ब होतो. आणि व्हिडिओ ऑन ठेवा. पुन्हा ही मीटिंग आपला क्लास पुरा झाला की प्रश्न काही असतील तर अवश्य विचारा. वही पेन घेऊन बसा. हं? त्याच्यानंतर प्रश्नोत्तर तुम्ही विचारू शकता. स्पॅम पासून थोडंसं सावधान राहा, की आमच्याकडून तुम्हाला फक्त आमच्या ऑफिशियल वेबसाईट वरूनच मेसेज येत असतात. इस्कॉन बँगलोर. योग आहे. माताजी, मग त्याची तुम्ही अनम्यूट करा ना. हो करते. ओके. तर हेच सांगत होती की तुम्ही म्यूट राहा सर्वांनी. बॅकग्राऊंड नॉईज मुळे आपला पुरा क्लास डिस्टर्ब होतो. हं? मग मी स्पॅम विषयी सांगत होती. धोकाधडीचे सावधान लिहिलंय बघा 8 नंबरला. हा तर आहे ना, सर्वांनी लक्षात ठेवा की रेश्मा माता जे ऍडमिन आहेत आणि त्या तुम्हाला लिंक वगैरे सगळं ऑथराइज मंदिराकडून जे आहे ते पाठवतील. बाकी आम्ही कोणाकडे असं वैयक्तिक तुम्हाला मेसेज करणं वगैरे नाही. सगळीकडे इस्कॉन मँगलोर कडून मेसेज असतो. त्यामुळे जरासं हे राहा, म्हणजे सजग राहा. पण आपल्या ग्रुपवर येईल ते सगळं मंदिराकडूनच असेल. त्याच्यानंतर आमचे बरेच हे आहे, म्हणजे आपले ना बरेच क्लासेस वेगवेगळे वगैरे असतात. ते जसं 18व्या दिवसापर्यंत आपले क्लास पूर्णत्वाकडे जाईल ना, तसे आम्ही तुम्हाला ते म्हणजे इस्कॉन मँगलोरचं फेसबुक पेज किंवा युट्यूबच्या लिंक्स वगैरे हे सगळं पाठवू. क्विजेस विषयी पण सांगितलं आणि एक 2-3 दिवसानंतर क्विज जरा आपण त्या विषयावर बोलू. क्विज त्या अपलोड होऊ देत. झालं की मग पूजा माताजींशी बोलते आणि तुम्हाला क्विज विषयी सांगते. हं? त्याच्यानंतर इथे 11 नंबरला संकल्प लिहिलंय पहा. तर संकल्प काय घ्यायचा आहे, की जेव्हा आपण गीता शिकतो ना, तेव्हा मनात ठरवा तुम्ही. मी आता इथपर्यंत जसा दुसऱ्या अध्यायापासून गीता आपण शिकू, तसं तुमच्या लक्षात येईल, की हे खूप सुदुष्करम, म्हणजे भक्ती जी आहे ना, ही सहजासहजी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. ही गीता म्हणा हे. तर त्यामुळे ही काहीतरी खूप अनमोल तुमच्यापर्यंत आलेलं आहे आणि म्हणजे तुम्ही ते उठून जॉईन केलेलं आहे. तर ह्या मार्गावर राहायचा संकल्प घ्या, की मी मगाशी म्हंटल तसं. ठीक आहे, मी गीता घरात घेईन किंवा मी गीतेचं रोज एक पान तरी वाचेन. आणि मग आता 18 दिवसात आपण बरंच काही काही शिकू. पूर्ण अध्याय शिकल्यावर मला ते मगासचं गीता महात्म्य पण कळेल की का ते लिहिलेलं आहे. ओके. आणि FAQs, तर हे जे आहे हे आम्ही तुम्हाला पाठवतोच, की जनरली कुठले प्रश्न विचारले, बरेच जण विचारतात. ते वाचलात की तुम्हाला बरीच प्रश्नोत्तरं सॉल्व्ह होतील तुमची. ओके. माताजी घ्या पुढची स्लाइड. तर सगळ्यांनी स्वतःला म्यूट ठेवायचं, लक्षात ठेवा. तर जिथे आहात तिथून प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. हा कोण आहेत हे? भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, संस्थापक आचार्य इस्कॉन. म्हणजे हे इस्कॉन काय आहे, तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. तर ह्याचे संस्थापक आचार्य आहेत. ओके. माताजी घ्या पुढे. आता आपण आहे ना थोडं प्रभुपाद स्वामींचं आज चरित्र पाहणार आहोत. कारण आहे ना, शास्त्रांप्रमाणे तुम्ही गीता ही शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून शिकायला हवी. आणि आता तुम्ही आमच्याकडून शिकताय, म्हणजे आपली गुरु शिष्य परंपरा कोणती आहे, काय आहे, ह्याचं आपल्याला नॉलेज हवं. नाहीतर मार्केटमध्ये बरेच तुम्हाला गीतेचे अनुवाद सापडतील. खूप ठिकाणी तुम्हाला वेगवेगळं गीतेचं निरूपण वगैरे सापडेल.
हा तर इथे म्हणजे बरेचदा त्यामध्ये कृष्ण पण भेटणार नाहीत, एवढं वेगवेगळ्या व्हरायटीचं ट्रान्सलेशन म्हणजे केलेलं असतं. पण ही अधिक गुरु-शिष्य परंपरेतून शिकायला हवी, तर ते ज्ञान हृदयात प्रकट होतं. तर आता आम्ही तुम्हाला आमच्या गुरु शिष्य परंपरेची माहिती सांगतो. म्हणजे तुम्ही जेव्हा पुढं माहिती द्याल की बाबा कोणी विचारलं मग तुम्ही कुठल्या गुरु शिष्य परंपरेतून शिकलात, तर सांगा तुम्ही, हा आपले प्रभुपाद स्वामी कोण होते वगैरे. तर आपण थोडस त्यांचं चरित्र पाहूया. माताजी घ्या पुढची स्लाईड. तर प्रभुपाद स्वामी जे आहेत ना, ते पश्चिम बंगाल राज्य, त्यांचा जन्म ना कोलकाता येथे झालेला आहे 1 सप्टेंबर 1896 मध्ये. कोलकाता येथे प्रभुपाद स्वामींचा जन्म झाला. त्यांचे आई वडिलांनी म्हणजे त्यांचं नाव खरं म्हणजे बालपणीचं नाव काय होतं, अभयचरण डे. वडिलांचं नाव होतं गौरमोहन डे, आईंचं नाव होतं रजनी देवी. तर हे अतिशय हे गौरमोहन डे आणि रजनी देवी हे अतिशय धार्मिक दाम्पत्य होतं. जवळच त्यांच्या घराच्या राधाकृष्णाचं मंदिर होतं आणि मग ते अतिशय भक्त असं भक्तिपूर्ण असं वातावरण होतं घरात. मग जेव्हा प्रभुपाद स्वामींचा जन्म झाला ना, तेव्हा ते बाळ झालं की तेव्हा तर आता पण दाखवतोच आपण, पण तेव्हा ते नियम होता की बाळ झाल्यावर पत्रिका वगैरे काढायला सांगायचे, भटजींना विचारायचे. तसं ते पण एका महाराजांना विचारतात, तर ते सांगतात की हा जो पत्रिका बघून की हा जो तुमचा मुलगा आहे ना, हा पूर्ण जगभर भागवत धर्माचा प्रसार करेल आणि 108 कृष्णाची मंदिरं बांधेल. असं त्यांनी सांगितलं होतं तेव्हा. पण जसे जसे ते मोठे व्हायला लागले ना, तसे ह्या भक्तिमय वातावरणातच वाढले. म्हणजे त्यांच्या वडिलांचं छोटस कपड्याचा व्यापार होता. ते घरी आले ना, की संध्याकाळी ते म्हणजे स्नान संध्या करून गीता भागवतांचं थोडं वाचून मगच जेवण रात्रीचं जेवण वगैरे घ्यायचे असं. तर त्यांच्या घरी भक्तांचं, वेगवेगळ्या गुरूंचं सतत येणं जाणं असायचं. ते लहानपणापासून पाहायचे. मग हे तो पहिला फोटो जो तुम्हाला तिथे दिसतोय ना, तेव्हा ते 4-5 वर्षाचे होते आणि ते आपल्या बाबांना सांगतात, की पुरीमध्ये म्हणजे मला जगन्नाथांची रथयात्रा असते ना, तसा रथ बनवून पाहिजे. मला पण छोटे बलभद्र, सुभद्रा अ, असे सगळे हवे. मग ते म्हणतात, की त्यांचे जे वडील असतात ना, ते एक छोटीशी ढकलगाडी नाक्यावरच्या कोणाकडून तरी त्यांना एक छोटीशी गाडी आणून देतात आणि पुठ्याचे छोटे-छोटे ते 3 अर्चविग्रह बनवतात आणि त्यांना देतात. मग हे आणि ह्यांचे मित्र जे असतात ना, ते पूर्ण एक आठवडाभर रोज संध्याकाळी ती जगन्नाथांची रथयात्रा काढत असतात. लहान मुलं असतात. ती छोटा-छोटा प्रसाद काय-काय सगळ्यांना वाटत असतात. तर असं ह्यांचं बालपण हे पूर्ण भक्तिमय वातावरणात आणि थोडंसं शास्त्रांचा अभ्यास वगैरे हे त्यांच्या घरातच होतो. मग त्याच्यानंतर ना एक दिवस तो मधलाच येतो. पुढे ते त्यांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती ह्यांच्याशी भेट झाली तो प्रसंग आहे. तर ते कॉलेजमध्ये असतात आणि त्यांचा मित्र काय त्यांना म्हणतो, की एक महाराज गुरु आलेत, चल त्यांचं प्रवचन ऐकायला. मग ते म्हणतात, की "मी बरेचदा जात असतो. मी आता नाही येत." तर प्रभुपाद स्वामींना तो मित्र ओढूनच नेतो. नाहीतर तो त्यांना भेटायलाच हवं. मग त्यांना पहिल्याच भेटीत ना जवळ-जवळ 2 तास प्रभुपाद स्वामी त्यांच्याशी बोलत राहतात. म्हणजे काय होतं ते जातात आणि त्यांच्याशी बोलतात. मग ते म्हणतात, की "तू शिकलेला आहेस आणि तुला 2 कामं करायची आहेत. एक आपले हे जे वैदिक ग्रंथ आहेत ना, धार्मिक ग्रंथ गीता, भागवतम ह्याचं तुला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचंय आणि दुसरं आपल्या भागवत धर्माचा जगभर प्रचार प्रसार करायचा आहे. तर प्रभुपाद स्वामी म्हणतात, की हे बघा तेव्हा ना हे ह्याचं म्हणजे ही 1922 मधला हा प्रसंग आहे. 1922 मध्ये ते पहिल्यांदा भेटले होते. तर तेव्हा होतं इंग्रजांचं राज्य. मग प्रभुपाद स्वामी म्हणतात, की आता हे परकीयांचं राज्य आहे आणि कोण तेव्हा तर बिलकुल आपल्या हिंदू धर्माला ग्लानी आल्यासारखी होती. कोण मी सांगितलेलं ऐकणार पाश्चात्य देशांमध्ये आणि पैसे पण नाहीत तेवढे आणि मी सांगितलेलं कोण ऐकेल? तर ना ह्या म्हणजे ते तिथं ना गीतेमधलं थोडंसं श्लोक सांगतात गुरु आणि प्रभुपाद स्वामींशी ना निरुत्तर करतात. ते काय सांगतात, की हे ज्या गोष्टी तू सांगतोयस इंग्रजांचं राज्य आहे, पैसे नाहीत.
हे सगळ्या बाह्य गोष्टी आहेत. हा, आणि ह्या सतत बदलत असतात, ह्या स्थिर नसतात, ह्या उद्या बदलतील. पण हा जो आपला भागवत धर्म आहे हा सनातन आहे. तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. आणि तू असा प्रयत्न कर की तू त्याचा प्रचार प्रसार करशील आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करशील. मग तेव्हा तर ऑफकोर्स प्रभुपाद स्वामी शिकत होते आणि पैशाकडनं काही शक्यच नव्हतं. पण ते पहिली भेट जी त्यांची झाली ना, त्याच्यानंतर प्रभुपाद स्वामी आपल्या गुरूंशी खूप जोडले गेले आणि नेहमी त्यांच्या आधी पहिल्यांदा त्यांच्या पुस्तकांचा सखोल अभ्यास केला त्यांनी. भक्ती सिद्धांत सरस्वतींच्या. आणि पहिली भेट 1922 मध्ये होती आणि 1933 मध्ये त्यांच्याकडनं दीक्षा घेतली. हां, मग बराच प्रयत्न करायचे. आपलं जे होतं ना सगळं गृहस्थाश्रम स्वीकारला होता, ते सगळं करून ना गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर नेहमी प्रयत्न करायचे. ते तिथे भाषण करताना दिसतायत बघा. ते असं म्हणजे ते झांसीमधला आहे फोटो तो. तर बरेचदा संध्याकाळची वगैरे अशी सत्र अरेंज करून तिथे गीतेविषयी विवेचन, निरूपण वगैरे करायचे. पण त्यांच्या लक्षात यायचं, की माणसं तिथे ऐकतात आणि पुढे जाऊन विसरतात. असं जनरली व्हायचं, पण ते नेहमी करायचे. मग एकदा 1935 मध्ये वृंदावनातच जाऊन आपल्या गुरूंना भेटतात आणि 1936 मध्ये गुरु त्यांचे वारतात, म्हणजे भगवंतांच्या धामात परत जातात. मग त्याच्यानंतर जेव्हा प्रभुपाद स्वामी 56 वर्षाचे होते, तेव्हा पूर्ण संन्यास घेतला त्यांनी आणि वृंदावनात राधा दामोदर मंदिरात राहायला लागले. हां, 1959 मध्ये पूर्ण संन्यास घेतात आणि ते पत्रक म्हणजे नेहमी प्रयत्न करत असतात. एक बॅक टू गॉडहेड म्हणून पत्रक छापत असतात. जाऊ देवाची या गावा. ते प्रभुपाद स्वामींनी सुरू केलेलं आहे स्वतः आणि आजही सुरू आहे इस्कॉनचं. तर ते सगळं लिहीत असतात. दिल्लीला जाऊन ते छापून घेत असतात. आपणच वाटत असतात. असं ना नेहमी प्रयत्न करत असतात सगळ्या म्हणजे पण नेहमी मनात येत असतं, की गुरूंनी सांगितलं होतं, की तुला 7 समुद्रापार भागवत धर्माचा प्रचार करायचा आहे. मग हे ना बरेच वर्षापासून ट्रान्सलेशन करतच होते. आताही तुम्हाला गीता दाखवली ही प्रभुपाद स्वामींनी लिहिलेली आपल्यासाठी आहे सोप्या शब्दात. मग ते तर ते साइड बाय साइड आयुष्यभर करत होते. मग पण पाश्चात्य देशात कधी गेले नव्हते. मग जेव्हा ना मग ते त्यांना शेवटी मग ठरवतात, की आता गुरूंची आज्ञा म्हणून आपण जाऊ अमेरिकेला. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. मग ना त्यांच्या एक ओळखीच्या होत्या. सिंधिया शिपिंग कंपनीच्या मालकीणबाई होत्या, सुमती देवी मुरारी म्हणून. हं. त्यांना जाऊन भेटतात आणि म्हणतात, की मला अमेरिकेला जायचं एक तिकीट द्या. तर त्या बघतात, की 70तला हा माणूस आहे, ह्यांना झेपेल का हा प्रवास? पहिल्यांदा नाही म्हणतात, "नको, तुम्हाला हे काही सहन होणार नाही आणि मी काही तिकीट देऊ नाही शकत." पुन्हा काही दिवसांनी जाऊन भेटतात, की असं-असं मला ह्या कामासाठी जायचंय आणि तुम्ही मला द्या. ती माझी गुरूंची आज्ञा आहे. मग त्या देतात. मग ते तुम्हाला जहाज दिसतंय बघा. का माहिती आहे 13 ऑगस्ट 1965 ला जलदूत नावाच्या ह्या कार्गो शिप होतं हां ते. व्यापारी जहाजातून अमेरिकेला जायला निघतात. म्हणजे हे काही क्रूज वगैरे टाइप नव्हतं. कार्गो असल्यामुळे त्यात कम्फर्ट वगैरे काय नव्हता. ॲक्चुअली जेव्हा जातात ना, तेव्हा प्रभुपाद स्वामींच्या चरित्रात आहे, की त्यांना 2दा हलकेसे हार्ट अटॅक पण आले होते. वय फार होतं ना आणि ते मनात विचार पण करत होते, की मी चाललोय तर खरा, तिकडे काही कोण ओळखीचं नाही. तिथली लोकं माझं ऐकतील का? कारण संस्कृतीतला फरक लक्षात घ्या तुम्ही. मग त्यांना ना एक दिवस तो मोठा प्रवास असतो तसा. त्या प्रवासामध्ये एका रात्री एक स्वप्न पडतं आणि त्यांना दिसतं, की ते जे जहाज आहे ना, त्याला खाली असा कृष्णाने हात लावून ओढतोय कृष्ण. मग ते म्हणतात, की "हा कोणही बरोबर असू दे, नसू दे, कृष्ण आपल्याबरोबर आहे." मग पहिल्यांदा बोस्टन येथे जातात. पण बोस्टनमधून मग पुढे न्यूयॉर्कला जातात. कारण न्यूयॉर्क हे त्यांचं मेन होतं शहर. मग तिथे रोज एका गार्डनमध्ये संध्याकाळी ना हरे कृष्णाचा जप करत म्हणजे कीर्तन करत असतात, मृदुंग वाजवून. मग ना त्या गार्डनमध्ये येणारी मुलं-मुली, छोट्या मुलांना घेऊन येणारे आई-वडील वगैरे हे सगळे ना त्यांच्या हळू शेजारी बसत असतात आणि कोण आहे? छान कीर्तन करतायत. मग ती पण त्यांचे त्यांचे सूर, ताल ह्याच्यामध्ये करायला लागतात. त्यांना छान वाटायला लागतं आणि हळू-हळू जोडली जातात. आणि 1965 मध्ये गेलेले यूएसला आणि 1966 मध्ये न्यूयॉर्कमध्ये इस्कॉनची स्थापना झाली.
आणि तिथून पुढे जगभर प्रभुपाद स्वामींनी प्रवास केला. माताजी पुढची स्लाइड घ्या. 70 पेक्षा जास्त पुस्तकांचा एकतर अनुवाद केलेला आहे हा. आजही बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज मध्ये वगैरे जिथे वैदिक ज्ञान शिकवलं जातं तिथे प्रभुपाद स्वामींची पुस्तकं प्रमाण ग्रंथ म्हणून वापरली जातात. आणि जगभरातल्या बऱ्याच देशांना भेटी दिल्या. जवळजवळ 25 पेक्षा जास्त देशात जाऊन आणि तिथल्या लीडर्स वगैरेंना पण भेटायचे, की कारण त्यांना वाटायचं की जर का नेते कृष्ण भावना भावित असतील तर राम राज्य असेल म्हणून. आणि पूर्ण म्हणजे एक आपलं जीवनभर प्रयत्न करत राहिले की कृष्ण भावनेचा, भागवत धर्माचा जगभर प्रचार प्रसार व्हावा. आणि ना पूर्ण जगभर मोठी मोठी कृष्णाच्या मंदिरांची स्थापना केली. हा, ओके, घ्या माताजी पुढे. तर हे होते प्रभुपाद स्वामींची थोडक्यात माहिती, ज्यांनी आपली ही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना याची स्थापना केलेली आहे. हा, आणि आपली ब्रह्म मध्व गौडीय गुरु शिष्य परंपरा आहे. कोणती? ब्रह्म मध्व गौडीय. ओके. तर हा, हे आपले इस्कॉन मँगलोरचे राधा गोविंद आहेत. त्यांना प्रणाम करा, त्यांचे आशीर्वाद घ्या. हा, झालं. हा, माताजी घ्या पुढे. तर ही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी बांधलेली मंदिरं वगैरे आहेत बघा. माताजी तुम्हाला दिसतंय का? त्याचं खाली नाव असेल बघा, मला दिसत नाहीये. ठीक आहे, हे जगभर बांधलेली मंदिर आहेत. हा, इथे दिसतंय बघा. प्रभुपाद पॅलेस ऑफ गोल्ड व वेस्ट व्हर्जिनिया, USA. USA आहे ना? हा, हो, ओके. USA. हा, माताजी पुढे घ्या. भक्ती वेदांत, एक मिनिट हा. हा, वाचा. मला ते बारीक दिसतंय खूप मला. भक्ती वेदांत मंदिर, वॉलफोर्ड, UK. युक्रेन इस्कॉन फेस्टिवल, डरबन, साउथ अफ्रीका. मायापुर, वेस्ट बंगाल, अंडर कंस्ट्रक्शन. ओके. तर ही आपली आणि भारतातही आहेत. अवश्य प्रयत्न करत चला मंदिरांमध्ये जायचा. हा, आणि हे जगभर प्रभुपाद स्वामींनी प्रवास केला आणि कृष्ण भावनेचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न केला. हा, माताजी पुढे घ्या. हा, तर हे आपले इस्कॉन मँगलोर मधले राधा गोविंद आहेत. हा, प्रणाम करूया त्यांना. आणि प्रभुपाद स्वामी. हा, तर आता हे आपलं जे इस्कॉन मँगलोरचं मंदिर आहे ना, त्याचे अध्यक्ष हे नामानिष्ठ दास प्रभूजी आहेत. त्यांना पण प्रणाम करूया. तर ह्यांनी IIT कानपूर मधून बीटेक केलेलं आहे. आणि हा मंदिराचा ऍड्रेस पण दिलाय. तुम्ही जर का मँगलोर साईडला गेलात, केरळ मँगलोर साईडला, तर अवश्य आपल्या मंदिराला भेट द्या. हल्लीच आता 1 वर्षभरापूर्वी कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे. तर तिथे तुम्ही राहू शकता. सुंदरसा परिसर आहे. तर अवश्य भेट द्या. आणि हे आपले नामानिष्ठदास प्रभूजी. कुठे आहे बघा ते? कोकोनट गार्डन रोड, कादरी टोलगेट, मँगलोर हा ऍड्रेस आहे. हा, माताजी पुढे. तर आता ना आपल्या उपक्रमाविषयी सांगते तुम्हाला. कसं आहे ना, जेव्हा कोरोनाची त्याच्या आधी मंदिर वाले सगळीजण प्रत्यक्ष जाऊन गीता शिकवायचे. पण जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा सगळीजण आतमध्ये अडकलीत. मग आता काय करायचं? मग तेव्हा नामानिष्ठ दास प्रभूजींना एक हे कल्पना सुचली की आपण ऑनलाईन शिकवलं तर. मग सुरुवातीला 18 दिवसात 18 अध्याय, पण तेव्हा फक्त हिंदी आणि इंग्लिश एवढ्या 2च भाषांमध्ये सुरू केली. पण ना खूप अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आणि खूप लोक मंदिराशी जोडली गेली. मग परिवार मोठा होत गेला. मग वेगवेगळे आता आपण जवळजवळ 7 भाषांमधून शिकवतो. तर असं म्हणजे ना तेव्हा कोरोनाची साथ होती म्हणून उपक्रम सुरू केला होता. पण नंतर ती साथ गेली, सगळं ओपन झालं, तरी पण ना ह्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ना
हा जो उपक्रम आहे तो त्या मंदिराकडून सुरू ठेवला गेलेला आहे. हा तर ह्या ज्या स्लाइड्स पाहताय तुम्ही, तर ह्या स्लाइड्स नामानिष्ठदास प्रभूजींनी स्वतः बनवलेल्या आहेत, ज्यामुळे गीता शिकायला आपल्याला सोपी जाते. हं? ओके. आता वाचा माताजी, हे ना हा जो पीडीएफ आहे ना, पीपीटी आहेत ना, ह्या जरा नवीन आहेत, त्यामुळे हिंदीत आहे, त्याचं ट्रान्सलेशन नाही झालेलं, पण ठीक आहे. वाचा माताजी. हरे कृष्ण। भगवत गीता एक महाकाव्य है जिसमें हमारी सभी समस्याओं के उत्तर है। यह महात्मा गांधी द्वारा एक आध्यात्मिक शब्दकोश माना जाता था और यह पूरे विश्व के कई लोगों के लिए प्रेरणा की पुस्तक है। हरे कृष्ण। हा तर गीता हे काव्य आहे, हा महाकाव्य, आणि ते त्यामध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडणार. ओके. आणि ते एक प्रेरणेचं पुस्तक आहे. आता तुम्ही उद्यापासून आपण गीता पाहू तेव्हा अर्जुन कसा होता पहिल्या अध्यायात आणि 18व्या अध्यायात ते पाहतो. हे एक प्रेरणेचं पुस्तक आहे. कसं आहे, महात्मा गांधी गीता वाचायचे आणि पण बरीच लोक गीतेचा अभ्यास करायचे आहे पुढे. मग आहे ना, अ, आपल्याला भगवत गीता ह्याच्यामध्येच भगवंतानी गायलेलं गीत आहे. 2 शब्द आहेत. भगवत एक, गीता दुसरा. तर भगवंतानी म्हणजे कृष्णानी गायलेलं गीत आहे. कुणासाठी? तर आपल्यासाठी. हं? आणि गीता हे प्रेरणेचं पुस्तक आहे. आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक आहे. हां? हां, माताजी घ्या पुढे. आता ही ना वेगवेगळी लोक काय काय म्हणतात बघा गीतेसाठी. वाचा माताजी. हरे कृष्ण। जो लोग गीता का ध्यान करते हैं वे हर दिन ताजा आनंद और नए अर्थ प्राप्त करेंगे। जब मैं भगवत गीता पढ़ता हूँ और महसूस करता हूँ कि भगवान ने इस ब्रह्मांड को कैसे बनाया है जो इतना शानदार है। हरे कृष्ण। हा म्हणजे बघा, महात्मा गांधी पण गीता वाचत होते आणि खाली आईन्स्टाईन आहेत ते, त्यांचाही गीतेचा अभ्यास होता. हं. ओके, घ्या माताजी पुढे. हं. हरे तर कृष्ण। आता ना हाँ। तुम्ही हा आता आपण पाहूया ही गुरु शिष्य साईडला जे तुम्हाला दिसतंय ना, ही आपली गुरु शिष्य परंपरा आहे. आणि गीतेच्या, थांबा मी तुम्हाला पेज नंबर सांगते एक मिनिट. आपली गुरु शिष्य परंपरा पूर्ण दिलेली आहे 30 नंबरच्या पेजवर, आणि स्लाइड पण असणार पुढे. पण 30 नंबरच्या पेजवर पूर्ण गुरु शिष्य परंपरा दिलेली आहे. तर आता ना आपण इस्कॉनचीच गीता का घ्या, असं म्हणजे प्रभुपाद स्वामींनी जी गीता लिहिली आहे ती घ्या असं का म्हटलं. तर किंवा गीता आम्ही म्हणतोय ना गुरु शिष्य प्रणालीतून शिकायला हवी, शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून. तर का? तर इथे त्यांनी सांगितलंय बघा. आता तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावला आणि समजा चार्जर घातला तुम्ही सॉकेटमध्ये, बटन इकडे मोबाईलला पिन पण लावली, बटन पण सुरू केलं, पण चार्जरची वायर मध्ये कुठेतरी कट झाली असली तर तुमचा फोन चार्ज होणार नाही. हा त्यासाठी तो अखंड अशी व्यवस्थित यायला हवी. जर का तसंच इथे पण आहे, ही ना गुरु शिष्य परंपरा आहे ना, ही कुठेही खंडित झालेली नाही. शुद्ध अशी ही गुरु शिष्य परंपरा आहे. त्यामुळे हे जे ज्ञान आहे ना, ह्यामध्ये मनाचं काही घातलेलं नाही, की मला वाटलं म्हणून असं नाही. जे प्रमाणित आचार्यांनी सांगितलं ते जसंच्या तसं तुम्हाला पुढे देतोय शुद्ध स्वरूपात. हा ह्यात आम्ही आमच्या मनाचं काही नाही घातलेलं. हे जे प्रमाणित आहे तेच ज्ञान तुम्हाला देतोय. त्यामुळे ते ज्ञान आपल्या हृदयात प्रकट होतं. म्हणून आपल्या गीतेवर लिहिलेलं आहे, भगवद्गीता जशी आहे तशी. म्हणजे जशी आहे तशी ह्याचा अर्थ काय? ॲज इट इज, यथार्थ. तर जशी शुद्ध म्हणजे गुरुनी शिकवली तशी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यात वेगळं काय आम्हाला वाटलं म्हणून आपण म्हणतो ना, मिसळलेलं नाहीये. हं? ओके. माताजी घ्या पुढे. हा वाचा माताजी. हरे कृष्ण। गीता एक विशाल ग्रंथ है। गीता के एक व्यवस्थित अध्ययन में लगभग 1 वर्ष लगेगा। 18 दिनों में हम ऐसा नहीं कर सकते। इसलिए हम कृष्ण और अर्जुन के बीच विचारों के प्रवाह पर ध्यान केंद्रित कर रहे हैं। उद्देश्य गीता के गहन अध्ययन के लिए आपको तैयार करना। हरे कृष्ण। हा तुम्हाला सुरुवातीला म्हटलं तसं आपण प्रत्येक श्लोक ह्या लेवलला घेत नाही. लेवल 2 मध्ये, दुसऱ्या लेवल मध्ये तुम्हाला प्रत्येक श्लोक अर्थासकट शिकवला जातो. ह्या अध्यायामध्ये आपण ह्या लेवलला आपण महत्वाचे श्लोक घेतो
आणि कृष्ण आणि अर्जुन यांची ही एक विचार धारा आहे ना, ती समजून घ्यायचा प्रयत्न करतो. पहिल्याच लेवलला एवढं गहिरं ज्ञान कोणाला असं झेपत नाही ते. त्यामुळे आपण पहिल्यांदा फक्त त्यांच्या विचारधारेवर कॉन्सन्ट्रेशन करतो. हा, माताजी घ्या पुढे. हा ना, गीता ही नित्य नूतन आहे. ती ना तुम्हाला तुम्ही असं नाही होणार की जसे म्हटलं ना, हे सनातन ज्ञान आहे, ते कधी जुनं होत नसेल. तुम्ही आयुष्यभर गीता वाचलीत तरी तुम्हाला त्यातनं ती एवढी गहिरं ज्ञान आहे की जसं जसं तिच्याशी आणि जोडले जाल तसे तसे नित्य नूतन अर्थ समजत जातील. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संत परंपरा पहा. आपली हे संस्कृत मधली गीता सोपी करून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. हा, मग ती अजून सोपी करून आपल्या तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा लिहिली. आणि आजही कितीतरी लोक मन लावून त्याच्यावर अभ्यास करतात आणि त्याच्यावर पीएचडी करत असतात. हा, एवढं गहिरं असं हे ज्ञान आहे, तर आपण अवश्य त्याला प्रयत्न करू उघडण्याचा. हा माताजी, थांबा. आपला हा रोज 1 तासाचा क्लास असेल. हा, ओके. हा माताजी घ्या पुढे. सांगितलंय हे सगळं. हे आमचे ना हे आहेत, म्हणजे तुम्ही थोडं झूम करा. लेव्हल्स आहेत की आपण इस्कॉन बँगलोर कडून तुम्हाला कसा आहे हा अभ्यासक्रम. तर पहिली लेवल झाली की दुसरी असते. मग त्याच्यानंतर तिसरी लेवल. अशा भक्तिशास्त्री 5 जेव्हा पुऱ्या करता तेव्हा तुम्हाला भक्तिशास्त्री ही पदवी मिळत असते. मग त्याच्या नंतर मधी आमच्याकडून तुम्ही गुरूंचं म्हणजे हे शेल्टर, इनिशिएशन असं म्हणजे तुम्हाला दीक्षाही मिळू शकते. तर ह्याचे म्हणजे मार्गदर्शन करणारे सगळं काही पुढे उपलब्ध आहे. तर हे टप्पे असतात ॲस्पिरंट्स. तुम्ही 5वी लेव्हलपर्यंत ॲस्पिरंट्स असता. मग त्याच्यानंतर गुरूंचं शेल्टर, मग दीक्षा, त्याच्यात 2 टप्पे असतात. हे असं सगळं हा हे आहे. पण ऑनलाईन शिकायला 5 कोर्स तर तुम्ही 5 लेव्हल करूच शकता. हं, भक्तिशास्त्रीपर्यंत. ओके, माताजी पुढची स्लाईड घ्या. हां, ह्या त्या स्टेप्स आहेत त्या हळू तुम्हाला कळतील. ते काय आता नाही. माताजी घ्या पुढे. हां, हे पाहिलंय आपण. हे 1 मिनिट हां. ही वेदा बेस म्हणून आपली हे वेबसाईट जिथे ई-बुक म्हणजे कुठलंही पुस्तक इस्कॉनचं तुम्हाला डिजिटल स्वरूपात वाचायला मिळेल. माताजी घ्या पुढे. ओके. हा एक संच असतो, जो तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता. ह्याची माहिती द्यायला एक दुसऱ्या माताजी येतील. त्या सांगतील. पुढे चला माताजी. राधा गोविंद प्रणाम करूया त्यांना. माताजी जरासं पुढे बघत चला आणि आपलं मराठीतलं पीपीटी ओपन करा. ओके, हे झालेलं आहे पूर्ण इथपर्यंतच आहे. मराठीतलं घ्या आता. तर आहे ना, थांबा आपण गीतेविषयी थोडं बघूया, की गीता ही एक सूर्यप्रकाशासारखी आहे. कशी आहे ती पाहूया आपण सांगते. त्या त्या हे येऊ देत पीपीटी. घ्या पुढे. हे राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे. ओके. प्रभुपाद स्वामी. पुढे. ही आपली मराठीतली फाईल आहे नेहमीची. पाहिलंय हे. पुढे घ्या माताजी. एवढ्या देशांना प्रभुपाद स्वामींनी भेट दिली होती. हे बघा, हे ऑरेंज भगव्या रंगात आहे त्या. हा, घ्या माताजी पुढे. पुढे घ्या. पुढे घ्या. हा, तर भगवत गीता ह्या शब्दाचा अर्थ मगाशी म्हटलं ना, पहा आता. इथे 2 शब्द आहेत. एक भगवत आणि दुसरं गीता. मग भगवान आणि गीता असं आहे ते. भगवान कोण आहेत ते आता आपल्याला माहित आहे. या गीतेमध्ये तेही उत्तर मिळणार. तर इथे कृष्ण आहेत. मग गीत आहे, कृष्णांचं गीत. भगवंतांनी गायलेलं गीत आहे. तुम्हाला कधी असं वाटलं की कृष्णा तुम्ही आमच्याशी बोला,
तर गीता उघडा आणि वाचा. भगवंतानी गीतेच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी बोललेले आहेत. ती गीत असं कधीच समजू नका की गीता ही अर्जुनासाठी आहे. अर्जुनाचं निमित्त करून ती आपल्या सर्वांसाठी सांगितलेली आहे. हे बघा, भगवद्गीता हे एक महाकाव्य आहे ज्यामध्ये मनुष्य जन्मातील सर्व समस्यांची उत्तरं सापडतील. तर हे काय आहे? भगवंतानी गायलेलं गीत आहे. कोणासाठी? तर आपल्यासाठी. ठीक. माताजी पुढची स्लाइड घ्या. म्हणून ती पठण करायची आहे, ती काव्यात आहे. हा, हे मगाशी आपण वाचलंय. माताजी घ्या पुढे. ओके, ही आपली गुरु शिष्य परंपरा आहे. कानावरून जाऊ दे तुमच्या एकदा. ती कुठेही तुटलेली नाहीये हा. वाचा माताजी ही नावं जराशी पटापट. हो माताजी. हरे कृष्ण. भगवद्गीता जशी आहे तशी या गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त झाली आहे. 1 श्रीकृष्ण, 2 ब्रह्मा, 3 नारद, 4 व्यास, 5 मध्व, 6 पद्मनाभ, 7 भृहरी, 8 माधव, 9 अक्षोभ्य, 10 जयतीर्थ, 11 ज्ञानसिंधू, 12 दयानिधी, 13 विद्यानिधी, 14 राजेंद्र, 15 जयधर्म, 16 पुरुषोत्तम, 17 ब्रह्मण्य तीर्थ, 18 व्यास तीर्थ, 19 लक्ष्मीपती, 20 माधवेंद्रपुरी, 21 ईश्वरपुरी म्हणजेच नित्यानंद अद्वैत, 22 श्री चैतन्य महाप्रभू, 23 रूप म्हणजे स्वरूप सनातन, 24 रघुनाथ जीव, 25 कृष्णदास, 26 नरोत्तम, 27 विश्वनाथ, 28 बलदेव जगन्नाथ, 29 भक्ती विनोद, 30 गौर किशोर, 31 भक्ती सिद्धांत सरस्वती, 32 एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद. हरे कृष्ण. हा, तर ही आपली गुरु शिष्य परंपरा आहे. आणि कोणती गुरु शिष्य परंपरा? ब्रह्म मध्व गौडीय. ओके, माताजी घ्या पुढे. हा हा, हे मगाशी वाचलंय आपण. तर आपलं ह्या लेवलचं ध्येय हे गीतेच्या सखोल अभ्यासासाठी तयार होणं हे आहे. हा माताजी पुढे घ्या. आता ना गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत का? हा, मग त्या 700 मधलं ना श्रीकृष्णांच्या मुखातून किती आले आहेत? 575. अर्जुनाच्या मुखातून किती आलेत? 83. संजयाच्या मुखातून किती आलेत? 41. हा, आणि धृतराष्ट्रांच्या मुखातून एकच आलाय, पहिला श्लोक ज्याने गीतेचं ओपनिंग झालेलं आहे. तो एकच श्लोक धृतराष्ट्राच्या मुखातून आलेला आहे. ओके, माताजी घ्या पुढे. आता आपण गीता शिकणार म्हणजे काय शिकणार? तर गीतेमध्ये ना 5 गोष्टींची चर्चा झालेली आहे. हे 5 विषय आपण पाहणार आहोत. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. मग आता आपण तर हिंदू आहोत. 33 कोटी देवी देवता आहेत. मग ह्यातला सगळ्यांना आपण देवी देवता म्हणतो. मग मुख्य कोण आहे? सगळ्यांची निर्मिती कशातून झाली आहे? ईश्वर म्हणजे परमेश्वर. ऍक्च्युली परमेश्वर कोण आहे इथे? तर ह्याचं उत्तर तुम्हाला गीतेमध्ये मिळणार. हा, कोण आहे परमेश्वर? की ज्यांच्यामधून सगळ्याची उत्पत्ती झालेली आहे. त्याच्यानंतर जीव. जीव म्हणजे आपण. इथले जे कोण सजीव दिसतात, प्राणी, पक्षी, किडे, मुंगी, सगळं जे कोण सजीव आहेत ते सगळे, त्यांच्याविषयी चर्चा करणार गीता आपल्याला सांगते. मग त्याच्यानंतर प्रकृती. आपल्या आजूबाजूला हा जो निसर्ग आपण पाहतो ना, डोंगर, समुद्र, नद्या, वारा येतो, आकाश, तर हे सगळं प्रकृती. हा, आणि सत्व रज तम ह्या प्रकृती, ह्या दोघांविषयी गीता चर्चा करते. मग त्याच्यानंतर काळ. आता काळाने आपण सगळे बांधलेलो आहोत. आता आपण 4:30 वाजायला आलेत. हा, तर काळ काय आहे ते पाहणार. आणि कर्म. कर्म म्हणजे काय असतं? आपण इथे जीवन जगण्यासाठी ज्या क्रिया करतो ही आपली कर्म असतात. तर त्या कर्मांविषयी गीता अतिशय गहिराईने सांगते. तर आपण गीतेमध्ये कुठल्या विषयांचा अभ्यास करणार? लक्षात ठेवा हा. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म, आणि ह्यांचे एकमेकांशी कसे संबंध आहेत हे, ह्यातलं ओके. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, हे त्यांनी दाखवलंय की भगवंत कोण आहेत? ईश्वर तर कृष्ण आहेत. पाहू आपण की हळूहळू हे. ही प्रकृती, जीव, काळ, कर्म. वाचा माताजी. हरे कृष्ण. भगवद्गीतेची पार्श्वभूमी. भगवद्गीतेचा उपदेश जसा आहे तसा आपण मान्य केला पाहिजे.
तसे केले नाही तर भगवद्गीता आणि त्या गीतेचे प्रवक्ते भगवान श्रीकृष्ण यांना समजून घेण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. मनुष्याने भगवान श्रीकृष्णांचा प्रथम शिष्य अर्जुन याच्याप्रमाणे श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणले पाहिजे. भगवद्गीतेचे असे ज्ञान खरोखरच लाभप्रद आहे आणि जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मानव समाजाच्या कल्याणाकरिता प्रमाणित आहे. हरे कृष्ण. हा, हे ऑटोमॅटिक आपल्याकडून होणार. तुम्ही जसं गीता शिकाल तसं आपण कृष्णांशी गीतेशी आपोआप जोडलो जातो. माताजी घ्या पुढे. आपण उद्या शिकूच. अर्जुन म्हटलं ना, अर्जुन पहिल्या अध्यायात कसा आहे आणि 18व्यात कसा आहे पाहू. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा सखा असल्यामुळे अज्ञानाच्या पलीकडे होता, परंतु कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर त्याला जाणीवपूर्वक अज्ञानात टाकले गेले. त्यामुळे तो जीवनाच्या समस्यांविषयी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारू शकला आणि श्रीकृष्णांनी मनुष्याच्या भावी पिढ्यांच्या कल्याणार्थ या समस्यांचे समाधान करताना भगवद्गीतेचे ज्ञान दिले. हरे कृष्ण. हा, हे बघा. हा, आता मी तुम्हाला मगाशी म्हंटल तसं असं कधीच समजू नका की कृष्णाने अर्जुनासाठी गीता सांगितली. तर अर्जुन हा एक खूप श्रेष्ठ हे होता योद्धा. म्हणजे तो स्वतः एक म्हणजे कृष्णांचा अत्यंत प्रिय सखा होता. तो असा दुःखात किंवा मोहात अडकू शकणार नाही. तर भगवंतानी अर्जुनाचं निमित्त केलं आणि आपल्या सर्वांसाठी ही गीता सांगितलेली आहे. अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारले. हा, आणि त्यातनं तो कसा बाहेर पडला हे सगळं शिकण्यासारखं आहे की आपणही अशा जीवनामध्ये गोंधळात सापडतो. उद्या सांगते. तर आपणही अर्जुनाचा आदर्श समोर ठेवून त्यातनं बाहेर पडायला शिकायला हवं. भगवंतांना शरण जायला हवं. हा, तर त्यांचं एक नाव आहे पार्थ सारथी. तर आपण पण ते जसं अर्जुनाने जीवनाचा रथ त्यांच्या हातात सोपवून दिला तसं आपण पण आपल्या जीवनाचा रथ त्यांच्या हातात सोपवायला हवा. ओके माताजी, पुढची स्लाइड घ्या. हा जो श्लोक आहे ना, आता आपण मगाशी गीता महात्म्य ऐकलं, तर त्यातला हा एक श्लोक आहे जो इथे आपण बाकीचे घेऊ नाही शकत वेळेच्या अभावामुळे. हा एक श्लोक फक्त आपण जरासं तुम्हाला सांगते. योजना माताजी हा श्लोक वाचा. हरे कृष्ण. गीता महात्म्य. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धगीतामृतं महत्. हरे कृष्ण. सर्व उपनिषदे गायीप्रमाणे आहेत. गायीचे दूध दोहन करणारे भगवान श्रीकृष्ण हे नंदाचे पुत्र आहेत. अर्जुन हे वासरू आहे. गीतेतील अमृत हे दुधाप्रमाणे आहे आणि उत्तम बुद्धीचे भाग्यवान भक्त हे दुग्धपान करून आनंद प्राप्त करतात. हरे कृष्ण. हा, तर आता गीता ही एका उपनिषद म्हटलंय बघा. गीतोपनिषद एक उपनिषद मानलं गेलेलं आहे गीतेला. आणि कुणाची उपमा दिली आहे? गायीसारखी आहे. हा, आणि आपण कोण आहोत? वासरू आहे. इथं अर्जुन कोण आहे? वासरू आहे. आणि ह्या वासराला ना गीता अमृत हवं, गाईचं दूध म्हणजे गीतेचं अमृत हवंय. आता तुम्हाला म्हंटल मार्केटमध्ये गीता अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन वाचली असेल खूप जणांनी, पण ती तशी कळत नाही. तर ना हे गाईचं, आपण आहोत वासरू, आपल्याला हवंय हे गाईचं अमृत. तर आता ते कसं मिळणार? तर भगवंत स्वतः श्रीकृष्ण हे नंदाचे पुत्र आहेत आणि ते कोण आहेत? गायीचे दोहन करणारे ग्वाल बाला म्हणतात ना, गोपाल आहेत. आणि अर्जुनासाठी त्यांनी हे गीतेचं अमृत काढून दिलं. तसा आपण पण तोच वासरू आहोत तिचा, आणि कृष्णाने आपल्याला हे गीतेचं अमृत दिलेलं आहे. मग उत्तम बुद्धीचे भाग्यवान भक्त हे दुग्धपान करून आनंद प्राप्त करतात. ओके. हा माताजी पुढे. आणि त्याला गीतामृत असं म्हटलंय पहा. हा, ओके. इथून आपला उद्याचा अध्याय सुरू होतो. तर ना गीता ही सूर्यप्रकाशाप्रमाणे आहे. म्हणजे सूर्य जो असतो पहा, तो असं नाही म्हणत की मी फक्त ह्या पृथ्वीच्या ह्या भागात प्रकाश देतो, मी त्या भागात प्रकाश देतो, असं नाही. सूर्य जिकडे जातो तिकडे तो प्रकाश देत असतो. तर गीता ही पण तशीच आहे. तुम्ही कुठलाही धर्म, जात, देश किंवा स्त्री पुरुष कायही असा, हा, तुम्ही मनुष्य आहात
तर गीता तुमच्यासाठी आहे. ती सूर्यप्रकाश, आणि सूर्यप्रकाश जिथे पडतो तिथे प्रकाश देतो. हा, उजळवून टाकतो. तशी गीता हे आपलं जीवन उजळवून टाकणारी आहे. सूर्यप्रकाशासारखी आहे, ती सर्वांसाठी आहे. कोण असं म्हणू शकतं का, ए नाही रे, तू सूर्यप्रकाश घ्यायचा नाहीस? तसंच आहे, गीता ही सर्वांसाठी आहे. आणि तुम्ही मनुष्य आहात तर तुमच्यासाठी आहेच आहे. प्राण्यांना तेवढी उच्च बुद्धी नसते, नाहीतर त्यांच्यासाठी पण आहे ती. ओके. म्हणजे पहिल्याच भेटीत जेव्हा प्रभुपाद स्वामींचे भक्ती सिद्धांत सरस्वतींबरोबर चर्चा होते ना, तेव्हा ते सांगतात की मनुष्य म्हणून सगळ्यात महत्वाचं काहीतरी आहे, तर ते तुम्ही गीतेचं ज्ञान मिळवणं आहे. हा, तोच ह्याचा आपल्या ह्या शरीराचा सगळ्यात चांगला उपयोग असतो. तर सूर्यप्रकाशाप्रमाणे आहे. दुसरी काय आहे, ती ना जीवनाचं पुस्तक आहे. गीतेला काय म्हणतात, जीवनाचं पुस्तक. तर ती, आता बघा, आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रिक गॅजेट, म्हणजे तुम्ही वॉशिंग मशीन आणली, लॅपटॉप आणला, आपल्याला एक युजर मॅन्युअल मिळतं, पहा, मिळतं की नाही? तर ते कशासाठी असतं, तर ही गोष्ट तुम्ही कशी वापरायची. पण आता एवढं तर आपण शिकलो, तर बऱ्यापैकी तुम्ही पाहाल, आपण खूप विषय स्टडी केले, पण कुणी आपल्याला माणूस म्हणून काय करायचं हे सांगितलं नाही. आणि प्राण्यांना ते ऑटोमॅटिक माहीत असतं. पहा, तुम्ही प्राणी आजूबाजूला बघाल ना, तर ते ते त्यांच्या त्यांच्या मर्यादेत असतातच. म्हणजे ते ते त्यांचं खाणं खातात, जसं ते वागायचं तसं वागतात. पण मनुष्याला कोण सांगत नाही की तू माणूस म्हणून काय करायचंय, काय नाही करायचं, कशापासून लांब राहायचंय. तर गीता तुम्हाला हे सगळं सांगते की माणूस म्हणून तुम्ही काय करायचंय, काय करायचं नाही, कर्तव्य काय आहेत तुमची, हे सगळं आपल्याला गीता सांगते. आणि आपले जे प्रश्न असतात, प्रत्येकाला प्रश्न पडतात की देव कुठे आहे, किंवा मी त्याच्याशी कसा बोलू, किंवा माझ्याच बरोबर हे असं का होतं, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गीता देणार. त्यामुळे गीता हे जीवनाचं पुस्तक आहे. जीवनाचं युजर मॅन्युअल म्हणा किंवा जीवनाचं मार्गदर्शक म्हणा. जिथे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. ओके. आणि एक झालं आपला, हा आजचं झालेलं आहे. तर ना तुम्हाला एक गोष्ट सांगते, की आता तुम्हाला वाटेल ना, की मी बाबा इथे बसले किंवा बसलोय आणि मी गीता शिकतोय, हे थोडंच कृष्णांना कळणार आहे किंवा ह्याचा काय उपयोग आहे का? तर असं नसतं. आपण आपल्या परीने करायचं असतं. भगवंतांचं सगळीकडे लक्ष असतं. म्हणजे एक चिमणी असते, ती समुद्राच्या काठाने रेतीमध्ये असं थोडीशी आपली अंडी घालते. हां, आणि ती उबवत वगैरे असते. आणि एक दिवस काय होतं, समुद्राला भरती येते आणि पाणी वाढतं आणि त्या भरतीच्या पाण्याबरोबर तिची अंडी पण समुद्रात निघून जातात. आणि ती छोटी चिमणी असा आक्रोश करायला सुरू करते, चिव-चिव करून, की माझी अंडी परत दे. समुद्राबरोबर भांडायला लागते. तर समुद्र तो का लक्ष देणार ना? पण चिमणी म्हणजे खूपच म्हणजे हे करत असते, त्रास करून घेत असते. मग शेवटी ना त्याला सांगते, की "तू जर का माझी अंडी परत दिली नाहीस ना, तर मी चोचीने हे पाणी बाहेर काढून टाकून तुला आटवून टाकेन" म्हणून. आणि ती तसं करायला सुरू पण करते. तरी पण काही समुद्राकडून काही हालचाल नसतेच. तर मग ना ती ते करताना वरून गरुड देव, म्हणजे जे भगवंतांचे वाहन आहेत ना गरुड, ते हे पाहत असतात. आणि त्यांना ते दिसतं ती चिमणी तसं करते. ते खाली येतात आणि समुद्राला सांगतात, की "तू त्या चिमणीची अंडी परत दे लवकर, नाहीतर मी तुला आटवून टाकणार." त्याबरोबर समुद्रदेव स्वतः प्रकट होतात आणि त्या चिमणीची अंडी परत देतात. हं. तर त्यामुळे लक्षात ठेवायचं, की भगवंतांचं ना कळत असतं तुम्ही जे काही करताय. बाकी कोणाला कळो अगर न कळो. इथे जो तुम्ही हा गीता शिकायचा प्रयत्न करताय, भगवंतांना कळतोय. तर ओके, आपण इथे थांबू. पूजा माताजी आल्यात काय पहा. रेश्मा माताजी जरा बघा हो, पूजा माताजी आल्यात का? आणि रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल मग. हं. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हां, मग सुरू असू दे रेकॉर्डिंग. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. सादर प्रणाम सगळ्यांना. सगळ्यांचं खूप स्वागत आहे या अध्ययन वर्गामध्ये. तुम्हाला तेजस्विनी माताजींनी काही नेटवर्कच्या इश्यूमुळे मी माझा व्हिडिओ ऑन करत नाही, मी ट्राय करते, पण व्हिडिओचा थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. सो सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजच्या अध्ययन वर्गामध्ये. तुमच्या शिक्षिका तेजस्विनी माताजी यांनी तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने जो हा वर्गाचा जो उपक्रम आहे, हा मुख्य, त्या उपक्रमाची पूर्ण माहिती आज दिलेली आहे. आजचा उद्दिष्ट तेच आहे, डे 0 आपण म्हणतोय. तर त्या दिवशी आपण सगळी माहिती जाणून घेतलेली आहे आणि उद्यापासून तुम्ही प्रत्यक्ष भगवद्गीता शिकायला सुरुवात करणार आहात. अर्जुन विषाद योग जो तुम्हाला समोर दिसतो आहे.
तर मी आज तुमच्या बरोबर आली आणि आपल्या बरोबर अजून एक माताजी आहेत ज्या आपल्या पुस्तकांचं कोऑर्डिनेशन म्हणजे संगिनी कृष्णकांता माताजी आपल्या बरोबर आहेत, संजीवनी माताजी. तर त्याही तुम्हाला भेटतील एक 2-3 दिवसांनी. प्रत्यक्षतः मुख्य उद्दिष्ट हे आहे की तुम्हाला ग्रुपवरती हा मेसेज टाकलेला आहे. तर माताजींनी ज्याप्रमाणे सांगितलं की भगवद्गीता जशी आहे तशी, म्हणजे यथार्थ भगवद्गीता जी प्रभुपादांनी आपल्याला दिलेली आहे. तर तुमच्या या उपक्रमासाठी म्हणजे तुम्ही हा 18 दिवसात भगवद्गीता शिकण्याचा जो उपक्रम घेता, कोर्स सुरू केलेला आहे, तर त्यासाठी त्या अनुषंगाने एक किट बनवलेलं आहे पुस्तकांचं आणि ज्यांना हे संग्रही ठेवायचं आहे. कारण भगवद्गीता घरात असणं ही निश्चितच खूप भाग्याची गोष्ट आहे. जसं भागवतम घरात असणं म्हणजे प्रत्यक्ष भगवंत घरात आहे, तशी प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखकमलातून दिलेली ही भगवद्गीता आहे. तर निश्चितच प्रत्येकाने हे तुम्हाला या पुस्तकाचा जो संच आहे म्हणजे 18 दिवसात भगवद्गीता जाणून घ्या हा एक संच आहे आणि तो संच तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. त्याची माहिती तुम्हाला ग्रुपवर दिलेली आहे आणि ती माहितीप्रमाणे तुम्हाला तिथे लिंक पण दिलेली आहे. तर ज्यांना हा भगवद्गीतेचा पूर्ण संच घ्यायचा आहे त्याची किंमतही त्याप्रमाणे दिलेली आहे. मला वाटतं काहीतरी 700 रुपये आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष भगवद्गीता, त्यानंतर अजून भगवद्गीते रिलेटेडच 2 पुस्तकं, जपमाळ आणि त्याच्याबरोबर बीड बॅग अशा सगळ्या पूर्ण संच तुमच्या घरी तुम्हाला कुरिअरनी पोचता केला जातो इस्कॉन मँगलोर कडून. तर ज्यांना हा घेण्याची इच्छा असेल त्यांनी हँड रेज करा. त्याप्रमाणे संजीवनी माताजी तसं नोटडाऊनही करतील आणि तुम्ही डायरेक्ट हे ऑर्डर करा. फक्त आमच्याकडे नोटडाऊन आम्ही करून घेऊ, जेणेकरून आम्ही मंदिरालाही सांगू की इतके इतके संच हवे आहेत या भक्तांना आणि त्यांची इच्छा आहे ते विकत घेण्याची. तर त्याप्रमाणे तुम्ही सगळे ते विकत घेऊ शकतात. बाकी तुम्हाला माहितीये की हे अमूल्य ज्ञान आहे ते तुम्हाला निशुल्क या मंदिराकडून मिळतं आहे आणि हा कोर्स असाच निशुल्क असणार आहे. आणि पुढच्या टप्प्यांवर माताजींनी तुम्हाला सांगितलं असेल की पुढचेही टप्पे आहेत, 2रा, 3रा, 4था, 5वा, 6वा, 7वा अशा या टप्प्यांवर आपण आध्यात्मिक प्रगती करत राहतो. तर त्या दृष्टीने ज्यांना हे घ्यायची इच्छा असेल त्यांनी निश्चितच त्याप्रमाणे मंदिराला संपर्क साधा आणि त्या लिंकवरून तुम्ही तो संच खरेदी करू शकता. तर ज्यांना हा घ्यायची इच्छा असेल त्याप्रमाणे कोऑर्डिनेट करा आणि त्याप्रमाणे संजीवनी माताजी तुम्हाला पुन्हाही 2-3 दिवसांनी भेटतील आणि काही त्याच्याविषयी माहिती हवी असेल इतरही उपक्रमांविषयी किंवा जी काही पुस्तकं अवेलेबल आहेत इस्कॉन मँगलोरकडे त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं जाईल. तर सध्या महत्वाचं आहे की हा 18 दिवसांचा संच तुम्ही घेऊ शकता. तर हरे कृष्ण सगळ्यांना. तर त्याप्रमाणे तुम्ही हा संच घेऊ शकता. हरे हरी बोल, कृष्ण हरे एवढे. कृष्ण सगळ्यांना. आणि तुम्हाला काही माहिती हवी असेल, हरे कृष्ण संजीवनी माताजी, तर ऑलरेडी हा तेजस्विनी माताजी मी तुमच्या बरोबर तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्याचंही निरसन त्या करतील. मीही इथे थांबते अजून. तर कुणालाही काही प्रश्न असतील तर निश्चित तुम्ही विचारू शकता. तर आजचा हा मुख्य दिवस म्हणजे तेवढ्यासाठीच आहे की तुमची सगळ्यांची ओळख आणि माताजींची ओळख, त्यानंतर आपल्या बरोबर जी टीम आहे, तर हे सगळं कुटुंब आहे आमचं मराठीचं. त्यात आपल्या बरोबर जी टीम आहे, योजना माताजी, संजना माताजी को होस्ट आहेत, आपल्या ऍडमिन दीपांजली माताजी आहे, अशी सगळी टीम मिळून हे तुमच्यापर्यंत हा उपदेश पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर ज्यांना कोणाला काही शंका, इच्छा म्हणजे प्रश्न असतील तर त्यांनी नक्की विचारावे. हरे कृष्ण. हॅलो. हरे कृष्ण, बोला. हरे कृष्ण. माझं नाव विद्या लेले. बोला. उद्यापासून भगवद्गीता म्हणून तुम्ही दाखवणार आहात की तुमच्या बरोबर आम्ही पण म्हणायची आहे? माताजी हा तुम्हाला उत्तर द्यायचंय का मी? हा, तुम्ही सांगू शकता काही प्रश्न हा असतील तर सांगते. मला. हा हा माताजी, तुम्ही म्हणजे भक्त म्हणत नाहीत, आमच्या योजना माताजी वाचणार, पठण करणार. अच्छा. तुम्ही फक्त ऐकायची आहे. 2:15ला ओके. जॉईन झालात तरी चालेल. सव्वा ओके. तीन पासून हा रोज चालेल. 2:15ला माताजी जॉईन होऊन वाचून दाखवतील. हा चालेल. थँक्यू. आणि त्याचं विवेचन सगळं तेजस्विनी माताजी करतील. प्रत्येक जे काही श्लोक असतील त्याप्रमाणे माताजी तुम्हाला त्याचं विवेचन आणि मग त्याच्या अनुषंगाने जी कथा आहेत आणि तो अध्याय तुमच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचेल याची काळजी तेजस्विनी माताजी घेतील. हरे कृष्ण. थँक्यू. थँक्यू. अजून काही टेक्निकल याच्याविषयी प्रश्न असतील तर तेही विचारू शकता. हरे कृष्ण माताजी. सुरुवातीलाच ना उज्ज्वला लोंढे माताजींचा हँड रेज होता आणि कल्पेश प्रभूजींचा हँड रेज होता आणि ओप्पो फोन कोण आहे त्यांचाही हँड रेज होता. त्यांनी प्रश्न विचारू शकतात ते. ओप्पो फोन कोणाचा आहे त्यांचं नाव घेतलं का योजना माताजी?
माताजी मी सगळ्यांना रिनेम करायला सांगितलं होतं आणि ज्यांना जमत नसेल त्यांनी नाव सांगा, आम्ही रिनेम करतो असंही सांगितलं होतं, पण नाही सांगितलं माताजी. ज्यांनी ज्यांनी तरी सांगितले त्यांचं रिनेम ओप्पोचे केलं 2 मी. दिसत आहेत. हा, 22192387, तर त्यांनी आपली हा. नावं दिली तर आम्हाला ते आमच्या मंदिराच्या नियमाप्रमाणे ती नाव नोंदणी करून घ्यायला सोपं जाईल. तर त्यासाठी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. त्यांनी आपलं रिनेम केलं तर खूप सोपं जाईल. त्याप्रमाणे तुमच्याशी संपर्क साधायला तुम्ही मंदिराशी जोडलेले राहाल याची काळजी आमच्याकडनं घेतली जाईल. विवो 2 नंबर आहेत. एक आयफोन होता मगाशी, त्याच्यानंतर सॅमसंगचे 2 नंबर होते. चॅटमध्ये तुमचे नंबर टाकले तर सोपं पडेल. मोटोरोला मोटो G57 तुम्ही पण आपलं रिनेम करू शकता किंवा तुमचा नंबर तुम्ही ग्रुपमध्ये शेअर चॅटमध्ये टाकलात तर सोपा जाईल खूप. हरे हरे कृष्ण कृष्ण. माताजी, एक क्वेश्चन होता. हा, बोला. बोला. हरे कृष्ण. माताजी, मीटिंगची लिंक आम्ही कुठल्या रिलेटिव्हजला वगैरे सेंड करू शकतो का, म्हणजे त्यांनी जॉईन करण्यासाठी? हो हो, तुम्ही काय करा, त्यांचे नंबर आहेत ना ते आमच्याकडे पोचवा. आमचे ऍडमिन त्यांना ऍड करतील. म्हणजे लिंक नुसती पाठवली तरी हरकत नसतं, पण ते ग्रुपमध्ये आले तर त्यांना ग्रुपशी संपर्कात राहता येईल आणि त्याप्रमाणे आमच्या मंदिराशी आपलं जोडलं जाईल ना. तर तुम्ही तो हा नंबर हा. आहे ना ग्रुपवर, तर तुम्ही आमच्या कुठल्याही पर्सनल ऍडमिनला, मला, दीपांजली माताजी आम्हाला पाठवा आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्यांना ग्रुपमध्ये ऍड करून घेऊ. माताजी रेश्मा माताजी आहे तिथे, दीपांजली ऍडमिन आहेत माताजी. आमच्या. हो, दीपांजली माताजी ऍडमिन आहेत. त्या नाही ग्रुपमध्ये ते त्यांचा नंबर माताजी, असेल. रेश्मा माताजी आहेत, रेश्मा. हो, सॉरी सॉरी, 3:30च्या याला रेश्मा माताजी आहेत. सॉरी सॉरी, क्षमस्व हा क्षमस्व. तर दीपांजली हा माताजी 7 आणि सर्वांनी 9च्या बॅचला आहे. आणि रेश्मा माताजी तुम्हाला ऍड करतील. आणि रेश्मा माताजी किंवा मला कोणालाही नंबर पाठवा. रेश्मा माताजी ऍडमिन आहेत ग्रुपमध्ये 3:30 आणि 4च्या मुलांच्या बरोबर. सॉरी, क्षमस्व. तर रेश्मा माताजींना तुम्ही माताजी तो तुमच्या रिलेटिव्हचा नंबर पाठवा, म्हणजे तुम्ही जेव्हा ग्रुपमध्ये याल ना तेव्हा बऱ्यापैकी सगळं बरेच मटेरियल पाठवतो, तेही त्यांना ज्ञान वाढतं, मिळेल त्यांना ते. हम्म. आणि हो, ते माहिती आहे चालेल आपलं ग्रुपमध्ये आले की माताजी. मंदिराशी सर्टिफिकेशन. जोडल्या जातील मग. हा, हा हा, त्याप्रमाणे चालतंय. तुम्ही नंबर पण आलेला आहे रेश्मा बघा. योजना माताजी तो नंबर आणि ते नाव लिहून घ्या. हा, नोट हो, डाऊन नाव करून घेतलं ठेवा. माताजी, नाव लिहून घेतलं मी. ओप्पो ओप्पोचा 2387 नंबर आलेला आहे. हा हा हा. कामर आहे. हा. आणि तुम्ही पण तुमच्या रिलेटिव्हचा नंबर इथे शेअर केलात, नाही तर रेश्मा माताजींना डायरेक्ट शेअर करा. त्याप्रमाणे त्या ऍड करतील तुमच्या रिलेटिव्हना. ठीक आहे. हो, या, चालेल माताजी. हरे लगेचच आज कृष्ण. उद्या आजच करा, म्हणजे अध्याय चुकायला नको. उद्या पहिला अध्याय आहे, त्याप्रमाणे ते लगेचच ऍड केल्या जातील. हा, बरं, चालेल माताजी. हरी माताजी बोल. हरे तुम्ही कृष्ण. सांगितलं तरी आम्ही नोट डाऊन करून घेतो पाहिजे तर. हो, आत्ता अ, सांगितलं तरी चालेल. शीतल माताजी. माताजी, मी एकदा म्हणजे कॉल करायचा होता मला, म्हणजे अध्याय बघून माझी इच्छा ओके झाली की ओके, नो कॉल. प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. ठीक आहे ठीक आहे. तुमचा वेळ घ्या आणि त्याप्रमाणे करा. हो माताजी, हरे कृष्ण. हरी बोल. हरे कृष्ण. सगळ्यांनी संकल्प केला का माताजी? सांगितलंय करायला. बघू. नक्की सगळ्यांना संकल्प घ्या संकल्प करा. म्हणजे. कारण संकल्प घ्या सगळ्यांनी, आणि हा संकल्प खूप महत्वाचा आहे. कलियुगाचा यज्ञ आहे हा. हरे नम हरे नम हरे नम केवलम कलौ नास्ति एव नास्ति एव नास्ति एव गतिरन्यथा. माताजी तुम्हाला सांगतीलच पूर्ण अध्यायामध्ये आणि पूर्ण 18 दिवसात महत्व. पण निश्चित नामस्मरण करून आणि या अध्ययनाचं महत्व हे आपल्या कलियुगासाठी खूप मुख्य आहे. तर सगळ्यांनी नक्की संकल्प करा. एकदा संकल्प केला की आपण बांधले जातो त्याच्याशी, आणि मग आपण कुठेही खंडित होत नाही. जसं माताजी सांगितलं की खंडित झालेली तार पूर्ण चार्ज करत नाही की नाही, तर त्याप्रमाणे हे ज्ञान आहे ना, हे तुम्ही जर सलग ऐकलं तर त्याप्रमाणे संकल्प केल्यावर ते सलग तुमच्यापर्यंत भगवंतांचा उपदेश पोहोचेल तुमच्यापर्यंत निश्चितच. त्यामुळे संकल्प सगळ्यांनीच करा. हरे कृष्ण. हॅलो. ठीक आहे, मला वाटतं. हा, हॅलो. हरे कृष्ण. विद्याताई बोला. विद्या माताजी. हरे कृष्ण. जर एखादा दिवस काही अडचणीमुळे जॉईन होता आलं नाही, तर आपल्याला PDF फाईल वगैरे मिळेल का, किंवा रेकॉर्डिंग कुठे, व्हिडिओ रेकॉर्डिंग? हा, आता नियमानुसार. हा, बोला बोला. तेजस्विनी माताजी सांगा, काय लागलं तुम्ही. माताजी रेकॉर्डिंग अवेलेबल होतील. थोडंसं कसं असतं ना, हे रेकॉर्डिंग आमचे गुरुनाथ प्रभूजी म्हणून आहेत, ते ऍट अ टाइम 4ही बॅचचं युट्यूबला अपलोड करतात. थोडासा टाइम जातो त्याच्यामध्ये, पण एक काही अध्याय म्हणजे एक थोड्या अध्यायानंतर हळूहळू जसं युट्यूबला अपलोड होईल ना
तसं आम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग अवश्य प्रोव्हाइड करू. आणि जेव्हा 18वा अध्याय जेव्हा कंप्लीट होतो ना, तेव्हा ती सरळ हेच आम्ही शेअर करतो. ज्याच्यामध्ये 18 रेकॉर्डिंग असणारी प्लेलिस्ट असते ती. प्लेलिस्ट प्लेलिस्ट म्हणतो ना असते ती. आपण, हा. तीही ओके तुम्हाला ओके मिळेल. आता फक्त लगेच मिळत नाही. काय होतं, जरासं अपलोड व्हायला YouTubeला थोडासा वेळ इकडे-तिकडे जातो. तर आपण तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतात. एक थोड्या अध्यायानंतर थोड्या-थोड्या दिवसांनी रेश्मा माताजी पाठवतील आणि 18व्या अध्यायानंतर सरळ प्लेलिस्टच पाठवतो. हां. ओके थँक्यू. हां. सगळ्यांनी प्रयत्न करा की रोजच्या रोज उपस्थित राहा, कारण हे जे इंटरॅक्शन असतं माताजींबरोबर आणि तुमचे प्रश्न, तुम्हाला पडलेले प्रश्न, शंका, याची उत्तरं त्या देऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न करा की लाईव्ह सेशन आपण अटेंड करूया. सगळ्यांना ही विनंती आहे. निश्चितच तर निश्चित. निश्चितच प्रयत्न करा. आणि तुम्हाला जो आनंद घेता येईल तो प्रत्यक्ष आनंद घेणं हा निश्चितच फरक असेल. पण समजू शकतो आपण, अडचणी येऊ शकतात, तर त्याप्रमाणे तुम्हाला माताजी म्हणाले तसं रेकॉर्डिंग प्रोव्हाइड हो. केलं जाईल. तर Yes. हरे कृष्ण. ठीक आहे माताजी, बघा तुम्ही, आम्ही लीव करतो. हो, इथे अजून कोणाला इंग्लिश काही प्रश्न किड्स असतील तर. हो, पाहते. चालेल, इथे मी पण वांछा कल्पतरू आमचा प्रणाम मंत्र घेते तो. कारण इथे ना इंग्लिश येस. किड्सची बॅच असते. त्यामुळे जनरली हो. आपण 5ला 10 मिनिटं असेपर्यंतच आटपतो सगळं. ओके. आपला बॅच वैष्णव असतात. प्रणाम मंत्र घेते आणि तरी कोणाला प्रश्न असले विचारा. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितनां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. श्याम. हरे कृष्ण, हरे कृष्ण. हरे कृष्ण. सादर अ, प्रणाम. तुम्हाला काही कोणाला प्रश्न असले तर पहा, नाहीतर मग उद्या आपण रेश्मा माताजी ग्रुपवर पाठवतील. 2:15ला जॉईन करा. मग माताजी पठण करतील आणि 3:30ला आपण सुरू करू आपला पहिला अध्याय. हं? हो माताजी. नाहीतर मग आपण एंड करू शकतो मीटिंग. आपला तसाही टाइम होऊन, माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा.